गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे संतोष महाराज खताळ यांचे प्रवचन सुरू आहे. आपल्या 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 ज्ञानाचा वापर आपल्या जीवनाच्या असलेल्या आयडेंटिटीसाठी करू म्हणून ते तिघे एकत्र आले. परंतु कायद्याचं ज्ञान नव्हतं. नाही कळलं का? कायद्याचं ज्ञान नव्हतं. गव्हर्नमेंट सर्व्हिसला असलं तर प्रायव्हेट क्लास चालवता येत नाही हे ज्ञान नसल्यामुळे त्या आडसूळकराने त्यांच्यावर केस टाकली. परत शेवटी त्याचे पाय पकडायला लागले. त्याच्या तिथं फक्त स्किल पाहिजे. आपल्याकडे काय आहे त्याने आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्याला डेव्हलपमेंट करत चला, तेव्हा आपलं जीवन यशस्वी होईल. आपल्या जीवनाला आपण डेव्हलपमेंट केलं, मंथन केलं तर निश्चित काहीतरी सापडेल. राजाला तो मुलगा झाला, अगोदर नव्हता म्हणून दुःखी होता, आता झाला. काही क्षणाचा आनंद लक्षात ठेवा, काही क्षणाचा आनंद काही क्षणात जर मिळाला असेल तर निश्चित तुमच्या दुःखाला कारणीभूत आहे. कितीतरी आयुष्याचा कष्ट मेहनत श्रम करून सत्यवादाचे तप करून जर एखादा आनंदाचा क्षण तुमच्या जीवनात आला असेल तर तो तुम्हाला समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. बघा, राजाला पुत्र संतती झाली, काही क्षण आनंद झाला, परंतु जसा जसा तो वेळ वाढत होता, वाढता वाढता त्याचे दुष्कर्म आणि दुर्व्यवहार सुरू झाला. एवढा अतिशय धर्माप्रमाणे तो वागायला लागला. खोड्या करायला, चोऱ्या नबाड्या अनेक नको तो व्यवहार करायला लागला. राजाला मुलगा नव्हता म्हणून दुःखी होता, आता झाला परंतु तो चुकीचा आणि वाईट वागतोय म्हणून राजाला दुःख झालं. काय करावं, काय करावं? बरं, तो राजाचा मुलगा आहे. चांगला ऐकून ठेवा, मी एक आणि दोनच उदाहरणं देणार आहे, जास्त वेळ पण घेणार नाही. तो राजाचा मुलगा आहे. तक्रार कोणी करायची? करतात का राजाची? राम दरबारामध्ये कुत्र्याला सुद्धा तक्रार करण्याचा अधिकार होता, म्हणून ते रामराज्य होतं. आता कुत्र्यांची सुद्धा तक्रार करता येईल. भाषा कळते ना माझी? कळते ना? हा, बघा, म्हणून आपल्या या आयुष्यामध्ये तो एवढा वाईट वागू लागला. काय करावं, काय करावं? म्हणून तो जसा जसा वाढू लागला, वयानं वाढत होता तसा वाईट व्यवहारानं तो वाढत होता. राजाला फार दुःख झालं. काय करावं म्हणून राजानं मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. त्यामध्ये अतिशय ऋषितुल्य अभ्यासू असणारे ते मंत्रिमंडळातली माणसं होती. सगळी बोलवले आणि विचारलं की हा माझा मुलगा आहे, वाईट वागतोय, दुर्व्यवहार करतो, प्रजेला पीडित करतो, धर्माचे पालन करीत नाहीये, अनेक प्रकारचे असणारे अत्याचार करतोय, प्रजा याच्या असलेल्या या अन्याय अत्याचाराने पीडित झालेले, मी काय करावं, मला न्याय द्या. कोण विचारतोय? राजा त्या मंत्रिमंडळातल्या दिग्गज लोकांना विचारतोय. त्यांनी त्याच्यावरती मंथन केलंय. शब्द नीट ऐका. त्यांनी मंथन केलं, अभ्यास केला, चिकित्सा केली आणि सांगितलं राजा या मुलाचा शिरच्छेद करा. आता आहे कोणाची ताकद सांगायची? सांगतात हे पुराण, ही संस्कृती, म्हणून पाहावे पुराणे विचारून. कळलं की न कळलं? तुकोबराय एवढे हुशार होते, एवढे हुशार होते, त्यांनी शहाण्या लोकांना सुद्धा सांगितलं पाहावे पुराणे विचारून. बघा, आणि मग राजाने फरमान आदेश काढला, न्याय दिला, सांगितलं या मुलाचा शिरच्छेद करा. जो वाईट वागत होता, दुष्ट होता, त्याचा शिरच्छेद केला. राजाला दुःख झालं. अगोदर मुलगा नव्हता म्हणून दुःखी होता, पण आता झाला, वाईट होता, तो मारला गेला म्हणून आता मुलगा शिल्लक नाही, आता पुन्हा दुःख. राजा राज्य कारभारापासून त्याने त्याग केला, दुःखामध्ये राहू लागला. काही दिवसांनी राजाचं देहावसन झालं. ऐका, आता राजा गेलाय, राजाचा मुलगा गेलाय, तर जनतेला वाली कोणी नाही. आयुष्यामध्ये काही लक्षात राहिलं न राहिलं तरी ही गोष्ट नीट लक्षात ठेवा, राष्ट्राला धर्माला कोणीतरी वाली पाहिजे. जसं तुमच्या कुटुंबाला जसा कोणीतरी आधारस्तंभ प्रमुख म्हणून पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना? वाटतं की नाही वाटतं? एखाद्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख जर गेला तर आपण म्हणतो ते घर दुःखाच्या खाईमध्ये कोसळलं, आधारस्तंभ. तसं देशाला, राष्ट्राला आधारस्तंभ पाहिजे, कोणीतरी वाली पाहिजे. कोणीच नाही. अराजकता निर्माण होते, अराजकता.
आणि ती परिस्थिती संभाव्य परिस्थिती निर्माण होऊ लागले. आजूबाजूचे सत्ताधीश लोक आक्रमण करणारे. आता राज्य कसं वाढवायचं, आपला देश कसा टिकवायचा, आपला प्रदेश कसा टिकवायचा, म्हणून परत मंत्रिमंडळ एकत्र. राजाचं मंत्रिमंडळ परत एकत्र आलं आणि परत मंथन केलं. कळतंय ना? तुम्ही दर पंचवार्षिकला मंथन करतात, परंतु त्यातून तुम्हाला काही सापडेना. गेली 70 वर्ष झाले काही सापडेना. बघा, त्यांनी पुन्हा मंथन केलं. मंथन करता 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 ठरलं की जो मुलाचा शिरच्छेद केला त्या मुलाचं जे प्रेत आहे त्या प्रेताचं दोहन करायचं, त्याचं मंथन करायचं. जुन्या काळामध्ये दूध खराब झाल्यानंतर त्याचं विरेचन तयार करून त्याचं दही बनवायचे, मंथन. त्याच्यानंतर त्या दह्याला पुन्हा त्याच्यावरती प्रोसेस प्रक्रिया केली जायची. त्यातून काय काढायचे? ताक काढायचे. परत त्याच्यावरती प्रक्रिया व्हायची आणि त्यातून तूप काढायचे. एका पदार्थाचं वस्तूचं मंथन करत असताना एक वस्तू आता वापरातच येणार नाहीये, परंतु सर्व उत्पन्न समुत्पन्न सर्व त्यज्यते पंडिता. एखादी गोष्ट नाशात पावत असेल तर नाश पावणाऱ्या वस्तूतून तिचा अर्ध उपयोग कसा करता यावा याकरता ते नाश पावलेलं दूध त्याचं दही बनवलं, दह्याचं ताक बनवलं, ताकाचं तूप बनवलं. आता मला सांगा, दुधाची किंमत आहे त्यापेक्षा दही महाग का स्वस्त? महाग, बरोबर. नाश पावलेल्या वस्तूवर जर चांगली प्रक्रिया केली, एखादा वाईटच वागणारा माणूस असेल पण त्याला शिक्षण दिलं, संस्कार दिले, त्याला चांगल्या प्रकारचे जर त्याच्याकडे सद्गुण जर दिले तर त्याची किंमत वाढते, त्याचं मूल्य वाढतं. वाटतं तसं इथं दह्याची किंमत वाढली. दही पण एवढं काही उपयुक्त नव्हतं, त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया केली. नाश पावलेला पदार्थ होता, त्यातून ताक आलं. ताकाला किंमत जास्त की दह्याला जास्त? ताकाला जास्त आहे. त्याच्यानंतर ताकावरती प्रक्रिया केली, त्यातून काय आलं? लोणी आलं. आता खरं सांगा, दुधाची किंमत लोण्याला आहे का? दह्याची किंमत लोण्याला आहे का? ताकाची किंमत? सगळ्यांपेक्षा ज्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं मंथन होईल, एक एक सत्कर्म तुमच्याकडून वाढत जाईल, त्या दिवशी तुमचं जीवन सफल होईल. राजा, हा परमात्मा तुम्हाला जो काही विश्वामध्ये नटलेला त्याचं दर्शन होईल. बघा, तसं राजाच्या असलेल्या त्या मुलाच्या प्रेताचं मंथन करायचं ठरवलं. आणि म्हणून मंथन करायचं कोणी? न्याय देणारे जर न्यायनिष्ठ नसतील तर आपण न्याय मागायचा कोणाकडे? कसं करायचं? एखादी पतिव्रता आहे, पतिव्रतेला जर अनेक असणाऱ्या जगातील असणाऱ्या पुरुषांची नावं जर घेतली तर तिला पतिव्रता म्हणता येईल का? पतिव्रतेला एकच प्रकार प्रमाण असतो. तसं आम्हा सर्व भक्तांना, साधकांना एक परमात्मा आम्हाला प्रमाण आहे. तसं या असलेल्या मुलाच्या प्रेताचं मंथन करायचं म्हणून तीच दिग्गज ऋषितुल्य मंत्रिमंडळातली सगळे अभ्यासू ऋषी मंडळी ते एकत्र आले. आणि एकत्र आल्यानंतर त्या राजाच्या मुलाचं जे प्रेत होतं त्या प्रेताचं मंथन सुरू केलं. आता मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपभोग्यवादी असलेल्या भौतिक सुखाचा आनंद देणाऱ्या गोष्टींकडे तुमचा जास्त प्रवाह आहे की त्यागाच्या वैराग्याच्या असलेल्या परमसुखाच्या परमात्म्याकडे जात असताना जो अनंत परमात्म्याचा आनंद घेण्यासाठी जो त्याग करावा लागतो त्या ब्रह्मसुखाचा आनंद घेण्याच्या तुमच्या मनाची भाव अधिक गतीला आहे? दोन प्रश्न आहे माझे. एक, तुमचं मन अगोदर संसारातल्या सुखांकडे जातं की देवाच्या प्राप्तीच्या सुखाकडे जातं? खरं सांगा बरं, काय वाटतं? तुम्ही एवढे कष्ट करतात की ईश्वरी प्राप्ती करता की वाढावे संतान? कशासाठी करता नेमकं? जर तुमचा अधिक प्रवाह त्या भौतिक सुखाकडे जर असेल ना तर समजायचं तुम्हाला मंथनाची आवश्यकता आहे. आणि असं भविष्य काळामध्ये तुम्हाला काही मिळालं, श्रीमंती मिळाली, वैभव मिळालं, एखादं पद मिळालं, एखादा अधिकार मिळाला, तर त्या माणसाच्या जीवनामध्ये त्या पदाचा किंवा त्या अधिकाराचा किंवा त्या धनाचा वैभवाचा वापर
प्रत्येक वेळेस माणूस स्वतःचं जीवन नटवण्यासाठी, स्वतःचं जीवन स्वच्छंदी जगण्यासाठी, स्वतःचं जीवन भोगवादी भौतिक सुखाकडे आधी कल असतो. बरोबर आहे का नाही? कोणी हेलिकॉप्टर घेतय का नाही घेतय? काय हेलिकॉप्टर घेऊन काय करणार आहे? खरं सांगा बरं, काय करणार आहे? स्वर्गात जाताना ते घेऊन जाणार आहे का? त्याच्यात बसल्यानंतर स्वर्ग मिळणार आहे? जीवनाचं कल्याण नाहीये. पण बघा कसा आता त्या ऋषी मुनींनी त्या प्रेताचं मंथन करायचंय, पण मंथन करताना सुद्धा प्रथमतः डाव्या बाजूचं मंथन झालं. अभ्यासू मंडळी असेल, कोणी जर इतिहासातली मंडळी असेल, तर आपल्याकडे डाव्या विचारसरणीचा विचारवादी असलेला एक पक्ष होता, असेल आजही. बघा त्यांचे विचार बघा, तुम्हाला ते कधीच पुढे जाणार नाही, आहे त्यातच गुंतून राहणार. खरे की खोटं आहे? ते देशालाही पुढे जाऊ देणार नाही, समाजाला रस्त्यालाही पुढे जाऊ देणार नाही, आहेच त्यात गुंतून ठेवायचं. माणसानं सापाच्या पिलासारखं सरपटण्यापेक्षा गरुडाच्या पिलासारखं एका क्षणात आकाशात विहंगम प्रवास करावा, असं धाडसी जिद्दी जीवन असावं. बघा तसं त्या प्रेताचं डाव्या बाजूचं मंथन सुरू केलं. मी आपल्याला एक सहज उदाहरण देतो. डाव्या बाजूचं म्हणजे आपण या बांधावरती एखादा दगड आहे, दगड ओबड धोबड आहे, त्याला आकार नाही, काहीच नाही. तुम्ही तो काही कामाचा नाही म्हणून फेकून दिलेला. भविष्य काळात झालं खालच्या वरच्या बांधावरचं भांडण, तर तो फक्त दगड डोकं फोडायचा नाही. कळलं का? म्हणजे ते काम तो वाढूनच जातो, काम काही कमी करत. असा दगड आहे, टाकून दिला, कधी खालच्या बांधावाला वर टाकतो, कधी वरचा खाली टाकतो, त्याची अशीच हालचाल होती. कोणीतरी एखादा तज्ञ असलेला आर्किटेक्ट आला, चित्रकार, मूर्तिकार, तो आला, फिरत आला, त्याच्या नजरेत तो बसला. कळलंय ना? त्याच्या नजरेत बसला आणि त्याने विचारलं, काय हा दगड देता का मला? तुम्ही काय म्हणा? नाहीतरी तो काही आमच्या कामाचा. कळले की नाही? कळलं? तुम्ही काय म्हणा? आमच्या कामाचा. आणि तुमच्या जे काही कामाचं नाही ते तुम्ही जगाला देता, असंच ना? बरोबर आहे ना? आणि जे सगळं कामाचं आहे जगाचं सुद्धा हिरवून घेतात, स्वतःच सुद्धा, असं मानवी जीवन. म्हटलं ठीक आहे, घेऊन जा. म्हटलं नाहीतरी आमच्या काही कामाचं नाही. पण त्यातला एक शेतकरी होता, तो म्हटला हे तर काहीच कामाचं नाही, आम्ही फेकून दिला, ओबड धोबड आहे, तुमच्या काय कामाचं येणार? ते म्हटले तो माझ्या पण कामाचा नाहीये, पण हा स्वतःच कामाचा आहे. कळलं की न कळलं? माणसाला स्वतःची किंमत कळाली पाहिजे. हा स्वतः काम. म्हटलं कसं? म्हटलं काय नाही, या असलेल्या दगडाला जो ओबड धोबड आकार आलेला आहे, त्यातलं ओबड धोबड जे निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवू का? जे निगेटिव्ह आहे, जे नकारात्मक आहे, जे नको ते आहे, ते मी काढून टाकणार आहे. दगडातलं असो किंवा सजीवातलं असो, जेव्हा तुम्ही नको ते काढून टाकणार आहे ना, दॅट्स कॉल्ड गॉड. कळलं की न कळलं? त्याचं जीवन सुंदर आहे, त्याचं जीवन संपन्न आहे आणि तो परमात्मा स्वरूप आहे. जसं त्या दगडातलं नको ते चित्रकार काढतो आणि एक मूर्ती तयार होते आणि सगळी माणसं त्याच्यावर नतमस्तक होतात, तसं या असलेल्या ऋषितुल्य असलेल्या मंत्रिमंडळातल्या लोकांनी त्या प्रेतातल्या डाव्या बाजूचं मंथन सुरू केलं. डाव्या बाजूचं मंथन करता 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 एक काळा कुठला पुरुष जन्माला आला. घाबरली सगळे. म्हटले अरे आपण केलं काय? ते कसं काय आलं? आणि मग त्या काळ्या त्या पुरुषाला विचारलं, अरे तू कोण आहेस? सांगितलं मला कली म्हणतात. मी कली आहे. म्हटलं आता माझा जन्म सगळ्या वाईट गोष्टींचं एकत्रीकरण केलंय आणि त्यातून माझा जन्म आहे. मग वाईट वस्तू एकत्रित केल्या, त्यातून त्याची निर्मिती आहे. तो दुःख देईल की सुख देईल? काय देऊ शकतो? म्हणून इथून पुढे कुठलीही गोष्ट निर्माण करा, प्राप्त करा, पण ती सत्मार्गाने करा, सुंदर मार्गाने करा, स्वच्छ नैतिकतेने करा. ती कधीही दुःख देऊ शकत नाहीये. लक्षात येते? तुकोबरांनी मिळवलेलं सगळं धन दान केलं, त्यांना परमात्मा मिळाला आणि त्याच वंशातले 11वे वंश आत्महत्या करण्याची गोष्ट लक्षात ठेवा. संतांची आपत्ती नव्हती. संत काय तुकोबराय त्याच वेळेस बोलून गेले. लक्षात
लक्षात ठेवा. तसं डाव्या बाजूचा म्हणतो तो काळा कुट्ट पुरुष. ते म्हटलं काय करावं, एक तर राजाला मुलगा नव्हता, कुठून तरी झाला, वाईट झाला, नंतर त्याचं शिक्षा दिली, राजाला वालीने अराजकता निर्माण झाली, म्हणून मंथन केलंय, तर त्यातून काळा कुट्ट पुरुष जन्माला आला. तो कली आहे, सगळ्यांना त्रस्त करणार आहे, दुःख देणार आहे, कलह निर्माण करणार आहे. मग त्याचा काय उपयोग, म्हणून पुन्हा मंथन केलं. पुन्हा मंथन केलं. अगोदर डाव्या बाजूचं मंथन केलं होतं, आता उजव्या बाजूचं मंथन केलं. उजव्या बाजूचं मंथन केल्यानंतर त्या असलेल्या ऋषी मुनींच्या शक्तीतून एक दिव्य सत्पुरुष जन्माला आला. त्याचं नाव पृथ्वीराजा. भागवतामध्ये अतिशय पवित्र कथा येते. मला सांगा, तुम्ही आयुष्यातले सगळे वाईट दुर्गुण, वाईट व्यवहार, वाईट विचार, अविवेक असलेला जर तुम्ही काढून टाकला तर तुमच्या जीवनात एक दिवस तरी पृथ्वीराजा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं मंथन आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे, देवाधिकांनी सुद्धा मंथन केलं. या जगामध्ये अनेक वेळा मंथन, तसं पाहिलं तर प्रत्येक क्षणाक्षणाला मंथन आहे. जग नित्य बदलते की नाही बदलताय, परिवर्तन आहे की नाही, प्रत्येक वेळेला बदलताय. तुम्ही बदललेत का नाही. लहानपणी तुमचे जसे छंद आणि तुमचं वागणं होतं, आता तसे तुम्ही वागणार आहात का. आईकडे जाऊन आता मला अगदी काला करून बाक्क खाऊ घाल असं तुम्ही आईला म्हणणार आहात का. तुम्ही बदलले. एव्हरीथिंग इज ऍक्टिव्हिटी. प्रत्येक गोष्ट ही परिवर्तनशील आहे, बदलणारी आहे. देवाधिकांनी सुद्धा मंथन केलं. मंथन या करता केलं त्यांनी, जगातील असणारी अदैवी शक्ती ज्याला म्हटलं जातं, राक्षसी शक्ती ज्याला म्हटलं जातं, ती नष्ट करण्यासाठी मंथन केलं. आता पर्व काळ चालू आहे प्रयागराजचा. त्यांनी समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथनातून अनेक काही दैवी शक्ती जन्माला आल्या आणि काही अदैवी शक्ती पण जन्माला आल्या. त्यातून काही शक्ती राक्षसांना देऊन टाकल्या आणि काही शक्ती देवांना दिल्या. आता खरं सांगा, राक्षसांना किंवा राक्षसांना दिलेल्या वस्तू किंवा त्या गोष्टी जर त्याच्यावर आपलं नितांत आपण झटत असेल, कष्ट करत असेल, तर खरं सांगा आज आपलं मंथन करण्याची गरज आहे की नाही, आहे की नाही, बरोबर की नाही. ऐरावत असेल, इंद्राला दिला. इंद्र सतत चंचल म्हणून गादीच्या माग आणि खुर्चीच्या माग कोणी लागू, कारण ते देतानाच असं दिलंय ते सतत चंचल आहे, ते उपद्रवकारक आहे. असे अनेक गोष्टी आहेत. घोडा निघाला, अश्व निघाला, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. लक्ष्मी निघाली. भक्त व्हावं, मी साधू संतांच्या परंपरेने जगावं, माझ्या जीवनामध्ये साक्षात्कार व्हावा, मला अनुभूती व्हावी, माझं अनुष्ठान सिद्ध व्हावं, संत परंपरेसाठी माझं जीवन समर्पित व्हावं. कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं माझं भौतिक सुख वाढावं. तसं देवाधिकांनी मंथन केलं, त्यातून अमृत बाहेर आलं. अमृताचा कलश घेऊन आता ते वाटायचंय, देव बसले, राक्षसांना द्यायचं नाहीये. परंतु कोणीतरी गपचूप राहू आणि केतू सारखा येऊन बसतोय. त्याला सूर्यदेवाने ओळखलं आणि सांगितलं देवाला, हा लपून आलेला आहे. मग त्या ठिकाणी ती जी काही वाटणारी होती मोहिनी, तिनं काय केलं, त्यांना न देता पुढच्यांना देण्याचा प्रयत्न केला, पण चोरून त्यांनी ते अमृत खाल्लं होतं. आजही त्या ठिकाणी आपल्याला रावरी सारखं गाव जे आहे तिथं राहू आहे. सांगू का नको, सगळ्यात जास्त धर्मांतर जर होत असेल तर आपल्या अहिल्यानगर मध्ये होतं. त्याचं कारण राहू त्या ठिकाणी जो आहे ना, म्हणजे इकडे नाही आणि इकडे नाही, ही जी स्थिती आहे ना, त्याचं पुराणातलं जे घटनाक्रम झालाय तो राहुरीला मारला होता. तिथं त्याचं मुंडकं पडलं होतं. जर तिथं त्याचं मुंडकं असेल तर इकडे बी आहे आणि इकडे बी आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये लोक धार्मिक पण वाटतात का नाही, जास्त धार्मिक वाटतात. पण खरं सांगा, जर खरंच जर त्यांचं मंथन केलं तर एवढे सुंदर मनाचे, स्वच्छ मनाचे, निर्मळ मनाचे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण भौतिक सुखामध्ये लोलुप्त झालेला आहे. मात्र ते अमृत ज्यावेळेस वाटत असताना ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी आज आपल्याला कुंभमेळा पाहायला मिळतो. आज पर्व काळावरती स्नान करत असताना आपल्या ते अमृताचा वर्षाव आपल्यावरती होतो. आपल्या जीवनामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपलं जीवन अगदी एवढं निर्मळ करा, एवढं पवित्र करा
एवढं पवित्र करा की संत महात्म्यांची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे.